श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा अत्यंत पवित्र, शक्तिशाली आणि कृपादायी दिवस मानला जातो. या दिवशी स्वामींची कृपा पृथ्वीवर विशेष प्रमाणात कार्यरत असते, असे भक्त मानतात. पण काही चुका अशा असतात की त्या नकळत केल्या तर या दिव्य कृपेचा लाभ कमी होऊ शकतो. राग, भांडण किंवा कटुवाणी बोलणे. या दिवशी मन शांत, प्रेमळ आणि सकारात्मक ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राग, अपशब्द किंवा भांडण केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. स्वामींना नम्रता आणि करुणा प्रिय आहे. गरीब गरजूंना दुर्लक्ष करणे. स्वामी समर्थ नेहमी दीनदुबळ्यांवर कृपा करतात. जर या दिवशी कोणी मदतीसाठी आला आणि आपण दुर्लक्ष केले तर पुण्य कमी होते. शक्य असेल तेवढी मदत नक्की करा. अन्नदान, कपडे दान करा. पूजा करून लगेच विसरणे. फक्त औपचारिक पूजा करून दिवसभर चुकीचे वागणे योग्य नाही. प्रकट दिन म्हणजे पूर्ण दिवस भक्ती, संयम आणि सदाचार राखण्याचा दिवस. स्वामींचे नामस्मरण न करणे. ओम श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रभावी मानला जातो. या दिवशी जप केल्यास मन शुद्ध होते आणि कृपा वाढते. कमीत कमी 108 वेळा जप करण्याचा प्रयत्न करा. अहंकार किंवा दिखावा करणे. दान, पूजा किंवा सेवा करताना दिखावा केल्यास पुण्य कमी होते. स्वामींना निरपेक्ष भक्ती प्रिय आहे. नकारात्मक विचार ठेवणे. भीती, चिंता, द्वेष हे मनातील अंधार वाढवतात. प्रकट दिनी विश्वास आणि श्रद्धा ठेवणे अत्यंत आवश्यक. मग काय करावे? योग्य मार्ग. स्वामींचे नामस्मरण करा, दिवा लावा आणि प्रार्थना करा. गुरुचरित्र वाचा, अन्नदान, सेवा करा. शांत आणि सकारात्मक राहा. स्वामी समर्थांचे वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर श्रद्धेने हा दिवस साजरा केला तर जीवनात शांती, संरक्षण आणि समृद्धी येते असे मानले जाते. म्हणून प्रकट दिनी ह्या चुका टाळा आणि स्वामींची कृपा मिळवा. श्री स्वामी समर्थ.